नमस्कार. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण जेव्हा आरोग्य समस्यांचा विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य समस्या या वेगवेगळ्या आहेत. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी असतात, जे शेतामध्ये काम करत असतात, त्यांच्या आरोग्य समस्या याही वेगळ्या असतात. जेव्हा आपण डोळ्याचे विकार, डोळ्याचे आजार यांचा विचार करतो तेव्हा पटकन आपल्या डोळ्यासमोर चष्मा लागणं, मोतीबिंदू, काचबिंदू किंवा स्क्रीन टाईम जास्ती झाल्यामुळे डोळ्याला होणारे प्रश्न याचाच पटकन आपल्याला आठव येतो किंवा आठवतात हे आपल्याला. पण ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी शेतामध्ये उन्हातानामध्ये काम करतायत त्यांच्या डोळ्यांच्या समस्या काय बरं असू शकतील, त्यांचे प्रश्न काय असू शकतील, हा विचार फारसा आपल्या मनात येत नाही, हा फारसा चर्चेला जात नाही विषय. आणि म्हणूनच हाच विषय आजच्या आरोग्य संपदा कार्यक्रमासाठी आपण निवडलेला आहे. ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत, शेतामध्ये काम करणारे, त्यांच्या डोळ्यांच्या समस्या या काय असतात. आणि त्यासाठी आपण विशेष तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर संगीता रणजित सिंह सावंत, अर्थात पूर्वाश्रमीच्या संगीता नारायणराव पाटील. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर संगीता सावंत या संभाजीराव सावंत जनरल मल्टीस्पेशालिटी आणि आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रुग्णसेवा करतायत. त्यांचं MBBSचं शिक्षण हे भारती विद्यापीठात झालेलं आहे आणि डिप्लोमा इन मेडिकल अँड सर्जिकल ऑफ्थॉल्मॉलॉजी याचं शिक्षण रूरल मेडिकल कॉलेज लोणी इथे झालेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव इथे त्या कार्यरत आहेत. इथे त्या रुग्णसेवा करतायत. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि 15 वर्षांचा नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून त्यांचा अनुभव आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरेगाव येथल्या त्या प्रेसिडेंट आहेत आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्या अंतर्भूत असतात, त्यांचा समावेश असतो. त्यामध्ये नेत्ररोग शिबिरं असतील किंवा मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरं असतील, यामध्येही त्या सामाजिक कार्य करत असतात आणि रुग्णसेवा देत असतात सातत्यानं. आज आपण त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या ज्या डोळ्यांच्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावर काय नेमके उपचार केले जातात याबद्दल माहिती घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाकडे वळताना माझ्या मनामध्ये पहिलाच प्रश्न हा येतो की हे जे शेतकरी असतात, ग्रामीण भागामध्ये शेतात काम करतात, सतत त्यांना उन्हाचा सामना करावा लागतो, उन्हात काम करायला लागतं. तर या उन्हाचा सतत जे ऊन येतंय त्याचा त्यांच्या डोळ्यांवर नेमका काय परिणाम होतो? ग्रामीण भागात शेतकरी हा सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत सतत शेतात काम करत असतात. सततच्या उन्हांमुळे त्यांच्या डोळ्यावरती अल्ट्राव्हायोलेट किरण जातात. त्याच्यामुळे त्यांचे डोळे लाल होतात, पाणी येणे, डोळ्याला खाज सुटणे, डोळ्याला अंधुक दिसणे, शिवाय दुसरे प्रॉब्लेम्स म्हणजे पिंग्युक्युला, टेरिजम असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांना होऊ शकतात. शेतामध्ये काम करणं आणि उन्हामध्ये सतत जास्त काळ काम करणं याचा हा परिणाम असू शकतो. पण ज्या वेळेला उन्हात काम करतात किंवा शेतात काम करतात तेव्हा केवळ धान्यच नसतं तर फुलं पण असतात आणि या फुलांमधले परागकण सुद्धा असतात. आणि आपण शहरामध्येही हे बघतो की परागकणांचाही म्हणजे आपल्यावर परिणाम होत असतो. तर या फुलातल्या परागकणांचा डोळ्यावर होतो का नेमका काही परिणाम? फुलांचा परागकणांचा इफेक्ट डोळ्यावरती 100% होतो. आपण पावसाळ्यात बघतो कारळ्याची फुलं आपल्याला रस्त्याच्या कडेला, घाटामध्ये, शेताच्या बांधांवरती उमलताना दिसतात. त्यावेळेला त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तेव्हा जी फुलं उमलत असतात आणि त्यातून जेव्हा परागकण बाहेर येतात तर त्यावेळी शेतकऱ्यांचे डोळे लाल होतात, डोळ्यात खाज सुटणे, सुजणे, पाणी येणे. कधी कधी यावेळी या पिरियडमध्ये डोळ्याची साथ सुद्धा पसरते. डोळ्याची साथ म्हणतो ना आपण, तर ती या परागकणांमुळे डोळ्यांची साथ सुद्धा
या पिरियडमध्ये होऊ शकते. हो हो. पण म्हणजे उन्हामुळे होणारा त्रास आणि या परागकणांमुळे होणारा त्रास किंवा डोळ्यावर दिसणारा परिणाम एकच असतो का साधारण? नाही, उन्हामुळे होणारा त्रास खूप हा सिव्हिअर प्रमाणात असू शकतो. आणि परागकणांचा काय इट इज म्हणजे ट्रीटेबल, म्हणजे लगेच तो तात्पुरत्या काळापुरता राहतो. पण उन्हात सतत काम केल्यामुळे त्यांना परमनंट म्हणजे पॅथॉलॉजिकल चेंजेस आपल्या डोळ्यामध्ये होऊ शकतात. पण मग आता आपण जेव्हा उन्हामध्ये काम करतो आणि अल्ट्राव्हायोलेट रेजेसचा म्हणजे अल्ट्राव्हायोलेट जी किरणं आहेत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि असं आम्ही ऐकलंय की आपल्या बुबुळावर त्याचा एक डाग येतो. तर हे नेमकं काय असतं आम्हाला शास्त्रीय माहिती. सततच्या उन्हामुळे काय होतं, डोळ्यावरती अल्ट्राव्हायोलेट रेज पसरतात. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या नाकाकडून जो पांढरा भाग असतो डोळ्याकडे जाणारा, तिथे एक छोटासा पिवळा स्पॉट असतो. तर तो पिवळा स्पॉट म्हणजे काय, त्याला आमच्या मेडिकल भाषेत पिंगुकिला म्हणतात. तर तो कशामुळे होतं, अल्ट्राव्हायोलेट रेज सतत डोळ्यात पडल्यामुळे त्याच्यात प्रोटीन, फॅट आणि आपले चरबी डिपॉझिट होते आणि तिथं तो डाग तयार होतो. पण कसं आहे, 90% लोकांमध्ये त्या डागाचा काही त्रास होत नाही. 10 ते 20% लोकांमध्ये त्यांना त्याचा त्रास होतो. तो त्रास म्हणजे काय होतो, सतत उन्हात गेल्यामुळे तो परत हवेत धूळ ऊन वारा लागल्यामुळे त्याला तो डोळा लाल होतो, टोचतो, पाणी आल्यासारखं होतं, दिसायला अंधुक दिसतं. पण ही कंडिशन आहे, ही ट्रीटेबल आहे. 90% लोकांमध्ये ह्याला ट्रीटमेंटची गरज लागत नाही, तो तसाच राहतो. पण 10 ते 20% लोकांना मात्र मग आपण लुब्रिकेटिंग ऑय ड्रॉप म्हणजे थोडे डोळे ओलसर ठेवणे, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी आय ड्रॉप्सनं हे ट्रीट होऊ शकतं. पण मग हा पिवळा डाग आल्यानंतर त्या शेतकऱ्याला कधी कळतं की आपल्याला आता आपले विजन एफेक्ट झाले किंवा आपल्याला दिसायला प्रॉब्लेम येतोय, आणि मग अशा वेळेला त्यांनी डॉक्टरांकडे कधी जावं? नाही, म्हणजे जर तो डोळा लाल व्हायला लागला तर त्याने लगेचच मात्र डॉक्टरांकडे यावं लागेल लगेच. पण मग हा जो पिवळा डाग आहे तो त्याला लक्षात आला आणि तो डॉक्टरांकडे आला समजा, तर डॉक्टर नेमके त्याच्यावर काय उपाय करतात? डॉक्टर आम्ही त्यांना लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स देतो, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी आय ड्रॉप्स देतो आणि त्यांना प्रोटेक्टिव्ह आय ग्लासेस घालण्यासाठी म्हणजे इन्सिस्ट करतो की चष्मा वापरा, जेणेकरून धूळ ऊन वारा जास्त लागणार नाही आणि हे परत परत सारखं लाल होणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार. शेतकऱ्यांनी सुद्धा ही कामं करताना चष्मा वापरण्याची गरज आहे. प्रोटेक्टिंग ग्लास साधा 50 ते 100 रुपयाला आपल्याला तो मिळतो. त्यांनी तो जर वापरला तर हे प्रॉब्लेम्सच येणार नाही. पण असा जो पिवळा डाग आहे तो अल्ट्राव्हायोलेट किरणांनी पडतो असं आपण म्हणतो. पण अल्ट्राव्हायोलेट किरणांचा असाही एक परिणाम असतो की ज्यांनी पांढरा पडदाच बुबुळावर आल्यासारखं होतं. तर ते नेमकं काय असतं? ते पांढरा पडदा म्हणजे आपल्या डोळ्यावरती पांढऱ्या बुबुळावरती एक फ्लेशी पातळ पापुंद्र असतो, ज्याला आपण कंजंक्टिव्हा म्हणतो. तर त्या कंजंक्टिव्हावरती, पाल्पेब्रल कंजंक्टिव्हावरती जर सततचे अल्ट्राव्हायोलेट किरण पडले तर त्याच्यात पॅथॉलॉजिकल चेंजेस होऊन तो पडदा आपल्या पांढऱ्या बुबुळावरून काळ्या बुबुळावर येतो आणि त्याला आपण टेरिजियम म्हणतो. आणि हा पडदा कसा असतो, सतत उन्हात गेला की काही 20-30% लोकांमध्ये तो सायलेंट असतो, काही त्रास देत नाही. पण राहिलेल्या 60 ते 70% लोकांमध्ये तर काय, सततच्या उन्हामुळे परत सेम डोळा लाल होणे, खाजणे, पाणी येणे, दिसायला कमी येणे, जड होणे, हे सगळ्या प्रॉब्लेम्स घेऊन पेशंट आमच्याकडे येतात. पण मग हा पांढरा पडदा जो तुम्ही म्हणताय तो साध्या डोळ्यांना बाहेरनं दिसतो? हो, दिसतो ना मॅडम, दिसतो. बरं. आणि उन्हात आल्यावर त्याचा परिणाम जाणवतो? हो, उन्हात आल्यावर त्यांना त्रास होतो मग सगळ्या. पण मग असे आता म्हणजे मगाशी तुम्ही पिवळा डाग आल्या बुबुळावर तर काय करतो आपण ते तुम्ही सांगितलं, डॉक्टर काय करतात. पण मग असं पांढरा पडदा आल्यानंतर डॉक्टर नेमकं काय करतात? जर तो पडदा खूपच वाढलेला आहे आणि पेशंटला त्रास देत आहे तर मग मात्र आम्ही याला टॉपिकल म्हणजे लोकली आय ड्रॉप्स, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी देऊन त्याचा काही फायदा होत नाही. तात्पुरता म्हणजे फक्त टोचणे, लाली होणे हे कमी पडते. याच्यासाठी सर्जिकल ट्रीटमेंट हे एकच ट्रीटमेंट मॉडेलिटीज आहे. तो पडदा आपल्याला काढूनच टाकावा लागतो, कारण जो तो पडदा जर जास्त वाढला तर आपल्या काळा बुबुळाच्या सेंटरपर्यंत जर गेला तर विजन अफेक्ट होते आणि पेशंटला दिसायला कमी पडतं आणि तिथं कायमची टीक पडून जाते जर नाही काढला तर. बापरे. पण मग हा जो शस्त्रक्रियेचा मार्ग तुम्ही सांगताय तो नेमका कधी स्वीकारला जातो आणि शस्त्रक्रिया करता तुम्ही म्हणजे नेमकं काय करता ह्याच्यात? म्हणजे जर पेशंटला तो पडदा खूपच वाढलेला, आम्ही लगेच सांगतो की बाबा नाही आता तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल. मग शस्त्रक्रियेचे 2-3 प्रकार आहेत. म्हणजे शस्त्रक्रियेचं पूर्वी कसं करायचो आम्ही की तो पडदा घ्यायचो आणि काढून टाकायचो, नुसतं काढून टाकायचं. पण शेतकरी लोक काय परत नुसता पडदा काढला म्हणून एक 15-3 आठवड्यानं परत शेतात काम करत राहायचे. परत शेतात काम केलं झालं की एक 6-7 महिन्यानं परत तो पडदा यायचा, उद्भवतो. मग आता नवीन ट्रीटमेंट मॉडेलिटीजमध्ये लिंबल ग्राफ्ट सर्जरी म्हणजे कंजंक्टिव्हल लिंबल ग्राफ्ट सर्जरी म्हणजे आपल्या
काळं बुबुळ आणि पांढरं बुबुळ यांचा जो जंक्शन असतो तिथे एक कंजंक्टिव्हा म्हणजे जो पाल्पेब्रल कंजंक्टिव्हा जो असतो तिथला लिंबसचा कंजंक्टिव्हा आम्ही तिथला त्या साईजचा ग्राफ्ट काढतो आणि तो ग्राफ्ट तिथं जिथं जो पडदा आले तो काढलेल्या ठिकाणी तिथे रिपोजिट करतो. म्हणजे आपण काय करतो की नॉर्मल कंजंक्टिव्हल टिश्यू त्या तिथं जाऊन बसवतो. म्हणजे 10-0 वायक्रिलनं आम्ही ते सुचर करतो जेणेकरून तो पडदा परत येत नाही. आत्तापर्यंत जेवढ्या आम्ही सर्जरी केल्यात ह्या लिंबल ग्राफ्ट सर्जरी हार्डली एखादा दुसऱ्यात पेशंट रिकरन्स आहे, नाही तर नाहीच म्हटलं तरी चालेल. दिस इज द बेस्ट सर्जिकल अप्रोच फॉर टेरिजियम. बरं. आणि दुसरा अजून एक आहे की एमनॉटिक मेम्ब्रेन ग्राफ्ट, हेही तसंच आहे. तिसरा आहे मायटोमायसिन सी वगैरे, पण प्रेफरेबल इज लिंबल ग्राफ्ट सर्जरी. बरं, म्हणजे शस्त्रक्रियांमध्ये जरी प्रकार असले तरी लिंबल ग्राफ्ट सर्जरी ही प्रामुख्याने तुम्ही करता. हो. बरं, आणि हे कधी करता तर ज्याची परत परत ऑकरन्स होऊ नये. ही लिंबल ग्राफ्ट कशासाठी करायचं की ते परत येत नाही मग. आणि जर नुसताच आपण टेरिजियमचा भाग तो मांसाळ भाग कट करून स्टिच करून सोडला तर तो परत येतो, कारण पॅथॉलॉजिकल टिश्यू जो आहे तो गेलेला नसतो. आपण काय करतो ह्या टिश्यूच्या पुढे नॉर्मल टिश्यू जोडतो ज्याने ग्रोथ होणारी सगळी नॉर्मल टिश्यूची होऊन जाते. हां, वा वा, फारच महत्त्वाची माहिती सांगताय डॉक्टर तुम्ही. पण प्रेक्षक हो, आपण ही माहिती ऐकणारच आहोत, आपल्या प्रश्नांना उत्तर घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संगीता सावंत यांच्याशी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या ज्या समस्या असतात त्यांच्याविषयी. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचं सांगत होतात की अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्यांच्या डोळ्यावर नेमका काय परिणाम होतो आणि हा पांढरा पडदा जर आला तर तो शस्त्रक्रियेद्वारे कसा काढला जातो आणि जेणेकरून तो परत परत येऊ नये याच्यासाठीही तुम्ही प्रयत्न करता डॉक्टर म्हणून. आता पुढचा एक महत्त्वाचा इश्यू जो असतो तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह ट्रोमा. हा शब्द आम्ही ऐकलाय, तर हे नेमकं काय असतं आणि ते कशामुळे शेतकऱ्यांना ही समस्या नेमकी कशी भेडसावते? व्हेजिटेटिव्ह ट्रोमा म्हणजे झाडांचा पाला पाचोळा याच्यातून होणाऱ्या डोळ्यांच्या इजा. जो ऑक्युलर ट्रोमा म्हणजे ज्या डोळ्यांना इजा होतात त्यातल्या 35 ते 40% इजा हा व्हेजिटेटिव्ह ट्रोमाने झालेला असतात. बरं. ग्रामीण भागात व्हेजिटेटिव्ह ट्रोमा जो आम्ही रोज आमच्या ओपीडीमध्ये बघतो पाहतो तो म्हणजे कशाचा असतो? महत्त्वाचं म्हणजे उसाचं पान लागल्यानंतर. उसाचं पान आणि जी डोळ्याला इंजुरी होती ती जवळजवळ 36 ते 40% आहे. बरं. आणि ही कधी प्रकर्षणात आपल्याला दिसते? जेव्हा ऊस तोडणी चालू असते, ऊसात भांगलणी चालू असते, ऊसात औषधाची फवारणी चालू असते, यावेळेला आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे व्हेजिटेटिव्ह ट्रोमामध्ये गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस, ज्वारीचं चिपाड जे चिपाडाचं हे असतं, नंतर सोयाबीनच्या शेंगा, सोयाबीनची कूस, हरभरा काढताना हरभराची कूस, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अजून अनेक प्रकार आहेत, पण ह्या मोस्ट कॉमन आम्हाला ज्या डे टू डे ओपीडीमध्ये आम्हाला दिसून येतात, तर ह्या कॉमनेस्ट व्हेजिटेटिव्ह ट्रोमा आम्ही आमच्या ओपीडीमध्ये पाहतो. बरं, म्हणजे झाडांपासून किंवा झाडांच्या पानांपासून होणारी इजा असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्यात प्रामुख्याने उसाच्या पानापासून किंवा उसाच्या पात्यापासून आपण म्हणू. पण मग हा जेव्हा इजा व्हायला सुरुवात होते तेव्हा शेतकऱ्यांना डोळ्यात काय वेगळं जाणवतं? म्हणजे ही इजा झाली ना की महत्त्वाचं म्हणजे की ते शेतकरी लोक लवकर डॉक्टरांकडे येत नाहीत. इथंच मोठा प्रॉब्लेम ते क्रिएट करतात. अगदी. आणि त्यांना काय होतं, लागल्या लगेच डोळा लाल होतो, डोळ्यातनं पाणी येतं, डोळा दुखतो, डोळ्याला सूज येते, पापण्या सुजतात. मग ते काय करतात, लोकल मेडिकलमध्ये जातात, तिथले ड्रॉप टाकायचे, 2-4 दिवस बघायचं, नाही झालं तर मग ते ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे किंवा नेत्ररोग तज्ज्ञांकडे येऊन तपासणीला येतात. पण हे किती म्हणजे चुकीचं आहे की आपण डॉक्टरांचा आधी सल्ला घ्यायच्या आधी आपले उपचार केले जातात आणि मग जेव्हा त्याची सिव्हिअरिटी वाढते, गंभीरता वाढते, त्यावेळेला डॉक्टरांकडे. आता ही व्हेजिटेटिव्ह ट्रोमाची जी इंजुरी आहे ते आपण 2-3 प्रकारमध्ये पाहू शकतो. म्हणजे पहिला प्रकार म्हणजे सुपरफिशियल असते, दुसरा डीप असते, तिसरा डीप विथ हायपोपियॉन आणि नंतर कॉर्नियल टिअरच असतं. आता सुपरफिशियल म्हणजे कशी, जेव्हा शेतकऱ्याला लगेच ऊसाचं कूस, ज्वारीचं कणीस, चिपाड काही जरी लागलं आणि लगेच जर तो डॉक्टरांकडे आला तर जे आपलं डोळ्याचं काळं बुबुळ असतं त्याच्यावर आपल्याला एक इपिथिलियमचा लेअर असतो. ते काय होतं, लागल्या ती कूस त्या इपिथिलियम मध्ये गेली जाते आणि ॲब्रेजन म्हणजे कसं बुबुळ खरचटतं, जसं आपल्याला हाताला खरचटतं ना तसं सेम टू सेम आपल्या काळ्या बुबुळाला खरचटलेलं असतं. जेव्हा इमिडिएटली पेशंट आपल्याकडे जर आला तर याचं व्हिज्युअल प्रोग्नोसिस म्हणजे याची इट्स व्हेरी गुड, म्हणजे त्यांना दिसायला काहीही प्रॉब्लेम येत
नाही. आणि इट इज कम्प्लिटली ट्रीटेबल कंडिशन. वा वा. म्हणजे यामध्ये तो पेशंट आल्यानंतर पहिला काय म्हणतो की आत्ताच 2 तासापूर्वी मला लागले, 3 तासापूर्वी मला लागले. मग ती जर आम्ही आता लिटरली आम्ही आमच्या तपासणीत बघतो की ऊसाच्या पानांना जी कूस असते त्याचे बारीक बारीक कुसाचे म्हणजे 1 2 म्हणजे 5च्या वरती ते कूस त्या ह्याच्यात एपिथेलियममध्ये अडकलेली असते. मग ते आम्ही काढतो. अरे बापरे. आणि याला काय करतो आम्ही, आय पॅच, आय रेस्ट, सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट इज आय रेस्ट. अँटीबायोटिक ऑइंटमेंट टाकून डोळ्याला पट्टी करतो 24 तास ते 48 तास. त्यांना दुखत असतं म्हणून ओरली म्हणजे तोंडावाटे गोळ्या आणि अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी देतो. आणि 24 ते 48 तासानंतर आम्ही त्यांना ती पट्टी काढून मग त्याच्यामध्ये ड्रॉप टाकायला जातो. म्हणजे डोळ्यांना आराम देणं, आराम देणं दॅट इज सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे की फक्त आराम देणं. म्हणजे कसं आपल्याला खर्चटले की आपण पट्टी जशी हाताला बांधतो तशीच आपण डोळ्याला पट्टी बांधायची. बरोबर. पण 48 तासानंतर बघितलं तर ॲब्सोल्युटली नॉर्मल डोळा असतो. व्हेरी गुड. हेच जर पेशंट 2-4 दिवसांनी आला की मग मात्र त्याचा अल्सर तयार झालेला असतो. बापरे. कॉर्नियल अल्सर आपण म्हणतो. मग तो कॉर्नियल अल्सर म्हणजे कसं जरा 2-3 लेअर कॉर्नियाचे आतमध्ये गेलेला असतो. म्हणजे कॉर्नियल इपिथेलियम एंडोथेलियम पर्यंत ते गेलेलं असतं. त्यावेळी काय असतं, तो अल्सर 2-3 प्रकारचा असतो. म्हणजे बॅक्टेरियल किंवा असू शकतो किंवा फंगल असतो. पण मोस्ट कॉमन इज फंगल अल्सर शेतकऱ्यांमध्ये. आणि फंगल कॉर्नियल अल्सर जवळजवळ 45 ते 60% कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागामध्ये. बरोबर. आणि तो इतकं सिव्हिअर असतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट फंगल अल्सर. म्हणजे फंगल अल्सरचं व्हिज्युअल आउटकम फार पुअर असतं कारण फार लेट झालेलं असतं. तरी आता नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटीजमध्ये बऱ्यापैकी रिझल्ट चांगले येतात. पण ग्रामीण भागात पेशंट येईपर्यंत बऱ्यापैकी कॉर्निया त्यांनी खाऊन टाकलेला असतो सगळा. बापरे. त्याच्यामुळे तिथे काय अशी पांढरी टीक तयार झाली जाते. आणि ते ट्रीटमेंट घ्यायला जवळजवळ 1 महिना, म्हणजे चांगलं ट्रीट व्हायला जवळजवळ 1 महिनाभर तरी लागतो पेशंटला. बापरे. म्हणजे सुपरफिशियल तुम्ही जे म्हणलात ते अगदी चांगलं आहे, आदर्श आहे की ज्या वेळेला लागल्या काही तासात तुम्ही डॉक्टरांकडे जाता. आणि आता तुम्ही जे सांगितलं ते 3-4 दिवसांनंतर जर आपण गेलो तर मात्र ते आपल्या डोळ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने. पण मग त्याचा परिणाम काय होतो तिथं? काय जर नॉट ट्रीट झाला नाही व्यवस्थित तर मग तिथं टीक पडते आणि मग व्हिज्युअल प्रोग्नोसिस म्हणजे दिसायला फार फरक पडतो पेशंटला. आणि तो कायमस्वरूपी राहतो. कॉर्नियल अल्सर असतो तो अजून पुढं जरा जास्त सिव्हिअर झालं तर त्याच्यामध्ये आपला डोळ्यात एक अँटिरियर चेंबर म्हणून जो भाग असतो त्याच्यामध्ये पस साठला जातो. आणि तो पस आपण ट्रीट करतो पण कधी कधी इतका पस झाला की कधी कधी आपल्याला तो डोळा काढून टाकावा लागतो दुसऱ्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून. अरे बापरे. आणि 4था भाग जो व्हेजिटेटिव्ह ट्रो म्हणजे फुल थिकनेस, म्हणजे पूर्ण थ्रू अँड थ्रू ते झाडाचं चिपाड पान लागलेलं असतं. आणि कॉर्नियल टेअर असू शकतं, स्क्लेरल टेअर असू शकतं. यावेळी फक्त व्हिज्युअल प्रोग्नोसिस तर पुअरच असतो. फक्त डोळ्याची रचना राखण्यासाठी आपण तो डोळा हे केलेला असतो, स्टिच करून ठेवलेलं असतं सगळं. बापरे. म्हणजे दृष्टी पूर्ण गेलेलीच असते. कॉर्नियल स्टिचिंग वगैरे करतो आपण तिथे, सुचरिंग करतो. ओके. म्हणजे 4 प्रकार आहेत जे गंभीरता त्याची वाढत जाते चाललेली आहे. आणि डोळा जाईपर्यंत हा व्हेजिटेटिव्ह ट्रॉमा हा असू शकतो. आता आपण जो तुम्ही मुद्दा मगाशीही म्हटलात की स्वतः शेतकरी मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि औषधं घेतात, तर त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या या अशा 99% इकॉनॉमिकल प्रॉब्लेम फार असतो मॅडम त्यांना. पण आमच्याकडे येईपर्यंत त्यांनी ऑलरेडी 500,000 रुपये खर्च केलेले असतात. तेच जर इथं येऊन तुम्ही चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली तर त्याचं व्हिज्युअल प्रोग्नोसिस चांगलं आहे, आउटकम पण चांगला आहे आणि त्यांना त्रास पण कमी होणार आहे. म्हणजे पैशाची अडचण आहे किंवा पैसे वाचवायला नाही त्या ठिकाणी गेलात तर पुढे डोळ्यावर ते बेतू शकतं कदाचित. म्हणून आणि काम करताना बेसिकली महत्त्वाची सूचना की एक प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वापरणे कंपल्सरी. ज्या वेळेला शेतकरी शेतामध्ये तण काढत असतो किंवा जे अतिरिक्त आलेलं गवत असतो ते काढत असतो, तर त्यावेळेला काही त्याच्या डोळ्यांना इजा होऊ शकते का? हो, होऊ शकते. डोळा इजा होऊ शकते म्हणजे की ते तण गवत डोळ्यावरती लागू पण शकतं. आणि महत्त्वाचं त्याच्यावरची जी माशी असते ती जर तण काढताना माशी चुकून डोळ्याला लागली तर त्याचा जो इफेक्ट आहे दॅट म्हणजे माझ्यासाठी तो खूप म्हणजे इट्स रिअली चॅलेंजिंग टू डायग्नोज इट. म्हणजे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो पहिले नेहमीप्रमाणे 2-3 दिवस गेलेला असतात. दे आर म्हणजे टेकिंग ट्रीटमेंट म्हणजे ह्याच्याकडून मेडिकलमधून ड्रॉप्स घेतलेले असतात. आमच्याकडे जेव्हा आलेला असतो तर तो कंप्लेंट एकच करतो,
डॉक्टर डोळा खूप खूप दुखतो, पाणी येते, दिसायला प्रॉब्लेम येते, पापण्या सुजलेत, लाल होतोय, टोचतंय आणि डोळ्यात काहीतरी वळवळते. डोळ्यात काहीतरी वळवळते म्हटलं की पहिला लक्षात घेऊन घ्यायचं की इट इज अन इन्सेक्ट बाईट किंवा फ्लाय बाईट आहे. येस. आणि मग जेव्हा आम्ही तपासणी करतो तेव्हा हे सगळं म्हणजे ऑल ज्या पॅथॉलॉजिकलचे डोळा लाल झालेला असतो, पापण्यांना सूज आलेली असते, तर आम्हाला डोळ्यामध्ये कृत्रिम बारीकशा माशीच्या लार्वा म्हणजे त्याला आपण आळी म्हणतो, मॅगेट्स, ह्या आम्हाला दिसून येतात आणि त्या शोधणं खूप अवघड असतं. बरोबर. जर अर्ली म्हणजे 4 ते 5 दिवसात असतात ना तर त्या फॉर्निक्स म्हणजे डोळ्याच्या खोबणीत त्या लपून बसलेल्या असतात. इतकं बारीकशा नजरेने त्यांना शोधावं लागतं ना की ते अवघड असतं. डॉक्टर, याबद्दल आपण पुढे चर्चा करूच. यात तुम्हाला थोडंसं थांबवते. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संगीता सावंत यांच्याशी. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या समस्या नेमक्या काय असतात याबद्दल तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की तण काढताना किंवा गवत काढताना त्यांच्या डोळ्यामध्ये माशी धडकते आणि मग नंतर ते परत एकदा तुमच्याकडे उशिराने येतात शेतकरी, आणि तुम्ही सांगितलं की त्यांचं एक ठराविक लक्षण असतं की डोळ्यामध्ये काहीतरी वळवळतंय. आम्हाला त्याच्या पुढे ऐकायला आवडेल. म्हणजे त्यांना आम्हाला लिडिंग क्वेश्चन्स विचारावे लागतात. फक्त ते एकच सिम्पटम सगळे कॉमन असतात, फक्त एकच म्हणजे इम्पॉर्टंट सिम्पटम नसतो की डोळ्यात काहीतरी वळवळते. जेव्हा आम्ही डोळ्यात काहीतरी वळवळते असं विचारलं की मी लगेच त्यांना विचारते, डोळ्याला काही माशी धडकली होती का? हो डॉक्टर, 4 दिवसापूर्वी माशी धडकली होती. हा त्यांचं उत्तर लगेचच तयार असतं. त्याच्यामुळे मग हे आम्हाला मॅगेट्स आयमध्ये आहेत हे निदान करायला खूप सोपं जातं. पण ते शोधून काढणं सुद्धा म्हणजे ते लार्वा जे नाही, आम्हाला आमच्या स्लिट लॅम्पवरती ते दिसून येतात. हे तुमचं ऐकताना मला एक मनामध्ये सहज प्रश्न आला की अल्ट्राव्हायोलेट किरणांचा परिणाम आपण पाहिला, परागकण जे आहेत तेही आपल्याला दिसत आहेत, तेही पाहिलं, किंवा व्हेजिटेटिव्ह ट्रॉमा पाहिला, आणि आता तुम्ही सांगताय की माशी धडकली. तर या सगळ्यामध्ये कॉमन काही लक्षणं आहेत. डोळा सुजणं, डोळ्यातनं पाणी येणं, डोळा लाल होणं. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून तुम्हाला याच्यातला फरक कसा कळतो की नेमकं हे कशामुळे झालंय? नंबर ऑफ पेशंट्स बघितल्यामुळे, आणि ग्रामीण भागात हे कॉमन आहेत आणि त्यांना क्लिडिंग क्वेश्चन विचारावे लागतात की बाबा हे काय झालंय का, असं काय झालंय का. तर मग त्याच्यातून मग आपल्याला ते कळतं की हे सिम्पटम हा डोळ्याचा आजार ह्याच्यामुळे झालेला आहे. म्हणजे तुमच्या हाताखालनं किती, तुमच्या नजरेखालनं म्हणा, किती रुग्ण जात आहेत आणि तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे यावरनं तुम्हाला बहुतेक ते लक्षात येत असेल. येस. आणि मला असं वाटतं की डॉक्टरांना समुपदेशक असणं पण महत्त्वाचं असतं की तुम्ही म्हणलात की बोलतं करायला लागतं पेशंट्सना. जेव्हा विचारल्यानंतर सांगतात हो डॉक्टर 5 दिवसापूर्वी झालं होतं तसं, आणि ती पॉझिटिव्ह हिस्ट्रीच महत्त्वाची आहे ना, जी त्यांच्याकडनं काढून घ्यावी लागते तुम्हाला. पण मग आता हे जे माशीचं वळवळत असतं त्याचं तुम्ही पुढे काय करता? डोळ्याचं नेहमीप्रमाणे कॉर्नियलचं ॲब्रेजन गेलेलं असतं, कंजंक्टिव्हाला सूज आलेली असती, बारीक बारीक हिमोरेजेस झालेला असतो. मग आम्ही काय करतो, टॉपिकल ॲनेस्थेशिया देऊन ते लार्वेज फोर्सेपने काढतो, आय रेस्ट देतो 24 तास ते 48 तास. टॉपिकल अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी, ओरल अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी आम्ही त्यांना देतो. ॲज सून ॲज आपण जशा त्या मॅगेट्स काढू आणि आय पॅच दिलं, विदिन 10 to 15 मिनिट्स म्हणजे 10 ते 15 मिनिटातच पेशंटला रिलीफ मिळते. क्या बात आहे. आणि दे आर सो हॅपी आफ्टर दॅट. ते खूप महत्वाचं आहे. अगदी. आणि त्यांना ती जो दुखणं, वेदना गेली आहे, हे जे फिलिंग येते त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. आणि पहिला काय असतं की मॅडम त्यांना पटत नाही की खरोखर आपल्या डोळ्यात आळी झालेली आहे. वी हॅव टू शो देम. म्हणजे त्यांना आम्हाला दाखवावं लागतं की झालंय, आणि जेव्हा दाखवल्यानंतर मग त्यांना पटतं ते की अशी खरीच आळी होती आपल्या डोळ्यामध्ये. आपण आता पाहिलं की माशी धडकली डोळ्याला तर काय होतं. आणखी एक कॉमन त्यांच्यामध्ये ही घटना किंवा प्रसंग असू शकतो की हे शेतकऱ्यांकडे गुरं असतात, गाई म्हशी असतात, आणि ते रोज त्याचं दूध काढत असतात. तर दूध काढताना सुद्धा काही वेळेला त्या ज्या म्हशीचं किंवा गाईचं शेपूट असतं, बरोबर, ते जोरात लागू शकतं किंवा लाथ लागू शकते तिची. तर याचा डोळ्यावर नेमका काय परिणाम होतो का? लातीपेक्षा गाईचं शेपूट लागणारे पेशंट भरपूर असतात मॅडम. इथंही तसंच असतं, सुपरफिशियल आणि डीप. सुपरफिशियल असेल की थोडं पापणीला लागलेलं असतं, कधी नंतर कंजंक्टिव्हाला थोडं लागलेलं असतं, कॉर्नियाला, म्हणजे त्याचं सुपरफिशियल. पण कधी कधी जर शेपूट जोरात लागलं तर आपल्या डोळ्याचा मागचा पडदा असतो जो रेटायना, तो पूर्ण डिटॅच झालेला असतो, रेटायनल डिटॅचमेंट. आणि त्यावेळेला पेशंट काय करून येतो की काल मला गाईचं शेपूट लागलंय
आणि डोळ्यापुढं आता पांढरं दिसतंय सगळं. बर. तो रेटायना आहे ना आपल्या स्क्लेरा म्हणजे पांढऱ्या बुबुळापासून सटकलेला असतो बाहेर. बापरे. तपासणी केल्यानंतर रेटायनल डिटॅचमेंट म्हणून आम्हाला सांगावं लागतं. मग त्यांना विट्रोरेटायनल सर्जनकडे जाऊन पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांना आपल्याला हे करावं लागतं. पण म्हणजे काय करतात ते नेमके? मग तो रेटायना जो डिटॅच झालेला आहे, जो बुबुळापासून सरकलेला आहे, ती सर्जरी करून तो बुबुळाला परत बसवला जातो. बर. पण मग त्याला सर्जरीज करायला लागते? हो, सर्जरीज करायला लागते. आणि त्याच्यात किती वेळ जाऊ शकतो? त्याला तर आता आमच्याकडे येणार कोरेगावमध्ये, मग दे हॅव टू गो टू आयदर सातारा, पुणे और मिरज प्रेफरेबली, असं ते पेशंटच्या सोयीनुसार मग ते जातात कुठे त्यांची. बरोबर बरोबर. पण म्हणजे वाटतं तितकी ही समस्या गंभीर असू शकते काही वेळेला, जर त्याचा परिणामही गंभीर असू शकतात आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणंही महत्वाचं असतं. गाईचं जर शेपूट लागलं तर डोळ्यामध्ये आपल्यामध्ये विट्रस असतं. विट्रस जेल म्हणून आपला एक चेंबर आहे, विट्रस चेंबरमध्ये विट्रस ते लागल्यानंतर ते विट्रस डिटॅचमेंट होते आणि विट्रस हिमोरेजेस म्हणजे काय होते, विट्रसमध्ये गुठळ्या तयार होतात आणि पेशंट कम्स विथ हिस्ट्री ऑफ. पेशंट काय म्हणतो, डॉक्टर डोळ्यापुढं काळा स्पॉट येतोय, आपण वर बघितलं की वर जाते, खाली बघितलं की खाली जातोय, चिलटं फिरतायत डॉक्टर डोळ्यासमोर, अशी त्यांची कंप्लेंट असते. आणि मग ह्याच्यावरून आम्ही डायग्नोसिस करतो की ते विट्रस हिमोरेजेस आहेत. नंतर आम्ही डोळ्याची सोनोग्राफी करतो, बी स्कॅन करतो. आणि हे मात्र आधी आम्ही आमच्या लेवलला म्हणजे टॉपिकल अँटीबायोटिक स्टिरॉइड वगैरे देऊन ट्रीट करतो. नाहीच फारच जास्त प्रमाणात असेल तर मग आम्ही विट्रोरेटायनल सर्जनकडे त्यांना रेफर करतो. हा पण एक महत्वाचा म्हणजे कॉमनेस्ट आहे हा फॅक्ट. बरोबर बरोबर. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काम करत असतात त्यावेळेला शेतात जंतुनाशक किंवा औषधं फवारत असतात, तर ती सुद्धा म्हणजे आपल्याला साधं काही डोळ्यात गेलं तरी झिंजिण्या येतात, तर ही औषधं किंवा जंतुनाशकं तर बऱ्यापैकी विषारी किंवा अशा पद्धतीची असणार, तर ती जर डोळ्यात उडली किंवा त्याचा सूक्ष्म कण किंवा फवाऱ्याचा कण तर काही होतं का? हो हो, खूप मोठे परिणाम होतात त्याच्यामध्ये अगदी म्हणजे केमिकल इंजुरीजचे प्रकार आहेत, म्हणजे 1, 2, 3 ग्रेडिंगच आहे जसं. हां, तर कसं आहे, पहिलं काळ्या बुबुळाला लागतं, कधी पांढऱ्या बुबुळाला लागतं, त्याच्यावर. पण कॉमन आमच्याकडे जे येते ना, एक स्टिकर म्हणून औषध आहे. बर. जे शेतकरी झाडांच्या पानांवरती ते फवारतात. स्टिकर म्हणून नावाचं ते. पेशंट सांगतो, मी विचारते त्यांना काय गेलं डोळ्यात, स्टिकर गेला. तर ते म्हटलं स्टिकर म्हणजे काय असतं. मग ते सांगतात की स्टिकर म्हणजे जे त्यांनी औषधं झाडांवरती फवारलेली असते ती त्या झाडावरती पानांवरती चिटकून राहायसाठी स्टिकरच्या नावाचा एक औषधाचा लेयर ते त्याच्यावरनं दिला जातो. आणि ते स्टिकर असं असतं की जसे आपलं फेविक्विक असतं ना तसं ते चिकट असतं आणि ते जर डोळ्यात गेलं ना तर लिटरली असा एक राऊंड असा आपलं स्पॉट आपल्याला पिनहेड साईज किंवा त्याच्याही पेक्षा मोठा जसं फेविक्विक चिकटल्यासारखं ते कॉर्नेला चिकटलेलं असतं. अरे बापरे. हां. मग त्याच्यासाठी पण आम्ही सेम ट्रीटमेंट करतो की आय वॉश देतो, अँटीबायोटिकने पॅच करतो, 24 ते 48 तासानंतर तो खोलतो, विजन नॉर्मल. ते पण ते जर लगेच आले तर सगळीकडे हा जर आहे, जर लगेच आले तर, नाहीतर लगेच नाही आले तर मग खूपच प्रॉब्लेम होऊ शकतात. ग्रामीण भागातल्या या ज्या डोळ्याच्या समस्या आहेत त्यांच्यामध्ये स्त्री पुरुषांच्या प्रमाणात काय वेगळेपणा असतं का? नाही, पुरुषांच्याच जास्त आहे. पुरुषांच्यात जास्त प्रमाण आहे, कारण ते शारीरिक कष्टाची कामं शेतातली पुरुषांच्यात जास्त. स्त्रियांच्यात पण आहे पण पुरुषांच्यात पण जास्त आहे, पुरुषांच्यात जास्त प्रमाण आहे. तुम्ही जेव्हा हे सगळं ट्रीट करत असता त्यावेळेला हे वेगवेगळे प्रकार म्हणजे शहरातले डोळ्याचे विकार आपण जेव्हा म्हणतो की तुम्हीच त्या दिवशी बोलता बोलता म्हणालात की आपल्याला शहरात फक्त एवढंच माहिती आहे की मोबाईलवर जास्ती पाहिलं, लॅपटॉपवर जास्ती पाहिलं की स्क्रीन टाइम वाढला, तर त्याबद्दल तुम्ही सांगा ना. लॉंग स्टँडिंग आपण जर मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर केला तर काय होतं की डोळ्यातले अश्रू तयार होते, लॅक्रिमल म्हणजे जे अश्रू तयार होतात ते कमी प्रमाणात होतात, ड्रायनेस होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तिथंही असंच होतं की डोळ्यात टोचतं, पांढरी घाण येते, खुपतं. तर एकच सल्ला देईन की त्याचा वापर मोबाईलचा कमी करावा आणि 20-20-20 दर 20 मिनिटाला स्क्रीनपासून दूर बघायचं. दर 20 मिनिटाला स्क्रीनपासून नजर हटवायची. ती 20 मीटर लांब. 20 मीटर लांब. बर. 20 सेकंदासाठी. 20 सेकंदासाठी. आणि 20 वेळा डोळे वर खाली उजवीकडे डावीकडे फिरवायचे. वा वा वा. हा 20-20-20चा फॉर्म्युला छान आहे. आणि दिस हेल्प्स टू सिक्रेट म्हणजे डोळ्यात अश्रू तयार व्हायला मदत होते आणि थोडा त्रास पण कमी होतो मग पेशंट. वा वा, सुंदर, फार महत्त्वाची. आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही रोज काही जे उपाय करू शकतोय तेही तुम्ही सांगताय. आपण ही माहिती प्रेक्षक हो अशीच पुढे घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती.
डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतो डॉक्टर संगीता सावंत यांच्याशी. शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या समस्या नेमक्या काय असतात, त्या कशामुळे होतात आणि त्यावर डॉक्टर काय उपचार करतात. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचा फॉर्म्युला सांगितला 20-20-20, म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 मीटर लांब पाहायचं आणि 20 वेळा डोळे वर खाली करायचे. हा जो एक तुम्ही फॉर्म्युला सांगितलात तो फार महत्त्वाचा आहे, फक्त शहरी नाही तर सर्वच लोकांसाठी. 20 सेकंदासाठी 20 मीटर लांब बघायचं. हां, 20 सेकंदासाठी 20 मीटर लांब आणि 20 वेळा डोळ्यांची हालचाल करायची. ज्या वेळेला शेतकरी कुंपण घालत असतो, म्हणजे शेताला कुंपण घालत असतो, त्यावेळेला शेराची झाडांचं लाकूड वापरलं जातं, तर त्या कुंपण घालताना सुद्धा काही इजा होऊ शकतात का हो? हे पण मी त्या शेतकरी लोकांकडूनच ऐकले. ते काय म्हणतात की आम्ही बांधाला आणि झाडाला, म्हणजे त्यांच्या शेताला शेराचं कुंपण घालतो. समजा तर ते शेराचं झाड जास्त वाढलं तर ते कुऱ्हाडीने काढत असतात, कुऱ्हाडीने कापत असतात. आणि ज्यावेळी ते कापत असतात तर त्यांच्या म्हणण्यानुसार की ते कापल्यानंतर जशी आपली पाण्याची जशी वाफ असते तशी वाफ आणि त्यातनं बाहेर पडते आणि झाडातून, आणि त्याचा जो चीक असतो तो चुकून जर डोळ्याला त्याची वाफ आणि चीक जर डोळ्याला लागला तर लिटरली एखाद्या अंध व्यक्तीला जसं घेऊन येतात तसं दोन्ही हाताला धरून त्या पेशंट लोकांना आमच्या हॉस्पिटलमध्ये आणतात. बापरे, डॉक्टर ह्यांना दिसत नाही काय. तर मग परत हिस्ट्री आली. काय झालं तर चीक लागला. तर या वेळेला कसं असतं की त्यांना डोळे बिलकुल उघडता येत नाहीत. 360 डिग्री म्हणजे काळ्या बुबुळाचं पूर्ण इपिथेलियम सालवटलेलं असतं, म्हणजे पूर्ण ॲब्रेजन झालेलं असतं. त्यामुळे पाणी येतं, दुखणे, खुंपणे, लाल होणे ह्या नेहमीच्या सिम्पटम्स त्यांना असतात. मग अशा वेळी आम्ही काय करतो, आय वॉश देतो बॅलन्स सॉल्ट सोल्युशनने. नंतर परत आय रेस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाची आय रेस्ट आहे, ती 24 तास ते 48 तासासाठी देतो. आणि मग ओरल अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी वगैरे त्यांना देतो. 48 तासानंतर आम्ही परत त्यांची पट्टी खोलून बघतो की बाबा पूर्ण इपिथेलियम म्हणजे हील झालंय का. तर 80% लोकांमध्ये नॉर्मल हिलिंग झालेले असते, 20% लोकांमध्ये 30-40% राहिलेलं असतं. मग परत रिपीट आम्ही त्यांना बँडेज करतो. ते परत 24 तास ते 48 तासासाठी. परत मग 48 तासानंतर बघितल्यानंतर ते जर नॉर्मल असेल तर आयज ओपन ठेवतो आणि मग आय ड्रॉप्स टाकायला सांगून देतो. बापरे, म्हणजे ते कुंपण लावताना सुद्धा किती काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि त्या झाडातनं येणारी वाफ आणि त्याचा चीक हा सुद्धा त्रासदायक. आणि लिटरली त्याची वाफ आणि चीक इतकी असते की सराउंडिंग स्किन किंवा तो चीक जर आजूबाजूला आपल्याला चेहऱ्यावरती कुठं उडला असेल, हातावर उडले तर भासतं ना, तसे डाग त्यांच्या शरीरावरती पडलेले असतात. म्हणजे तो खूपच त्रासदायक आहे. खूप त्रासदायक आहे. म्हणजे नुसतं डोळ्याला पण नसतं, पण तोंडावरती उडलेला असतो, हातावरती उडलेला असतो. आता जसं तुम्ही हे शेराच्या झाडाचं सांगितलं की ते कापताना असा त्रास होतो, तसंच हरभऱ्याच्या वाल्याचा सुद्धा. हरभऱ्याची कूस असते ना, ती आंबटच असते ना. सेम त्याचं जर ते काढताना कूस त्यांच्या डोळ्यात गेली, सेम हिस्ट्री की डोळ्याने दिसत नाही, पाणी येतंय, लाल होतंय, खुपतंय. ह्या हिस्ट्रीने घेऊनच पेशंट आपल्याकडे येतात. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि शेतातल्या तर या अगदी नेहमी होणाऱ्या प्रक्रिया आहेत. येतातच. हरभरा काढायचं झालं की सुरू होतातच ते पेशंट. काय झालं डॉक्टर, कूस झाली लागली काढताना. म्हणजे त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये ते हे पेशंट्स खूप असतात. हरभरा काढायच्या वेळेला कंपल्सरी पेशंट येतात की डॉक्टर आंब लागली हरभऱ्याची असे सांगत. केसांमध्ये उवा जेव्हा होतात त्यावेळेला ते पण असं काहीतरी एक औषध वापरतात. आणि म्हणजे आपल्याला फारसं ते माहिती नसलं तरी ग्रामीण भागात नेहमी वापरलेला उपाय आहे. तर त्याचा परिणाम सुद्धा होतो का, आणि तो नेमका उपाय काय असतो? तुम्ही जे सांगितलं उवा आणि सीताफळांचं बी, हा माझ्या प्रॅक्टिसमधला म्हणजे खूप महत्त्वाचा म्हणजे अनुभवलेला प्रसंग आहे. माझ्याकडे एक मागच्या वर्षी एका खाटाव तालुक्यातली एक फॅमिली होती. त्या फॅमिलीतल्या 2 मुली आल्या. लिटरली त्या कशा आल्या की मला रिसेप्शनमध्ये मुलगी मला आतमध्ये सांगायला आली की मॅडम 2 मुलींना असं हाताला धरून आले, त्यांना काहीच दिसत नाहीये. बापरे. मग त्या आल्या आतमध्ये आल्यानंतर मी सगळी तपासणी केली. त्याने तपासणीमध्ये मला पूर्ण 360 डिग्री म्हणजे काळ्या बुबुळाचं पूर्ण इपिथेलियम म्हणजे पूर्ण ॲब्रेजन झालं होतं. मग मी सगळी हिस्ट्री विचारली, बाबा ताप आला होता का, सर्दी झाली होती का, काय व्हायरल इन्फेक्शन आहे, काय वेगळं खाल्लं होतं का, काय. काहीही त्यांनी हिस्ट्री मला दिली नाही. पण मग मी प्रश्न म्हणजे माझ्या डोक्यात विचार पडायला लागला की बाबा हे कशामुळे यांना झालं असेल. मी दिवसभर विचार करत होते. मग त्यांना मी ट्रीट केलं. ते घरी गेलं दोघी घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच फॅमिलीतल्या अजून 2 लेडीज माझ्याकडे आल्या.
अरे बापरे म्हटले, आता हे काहीतरी वेगळंच दिसतंय. मग मी त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना बोलवलं. सेम त्यांनाही सेम, म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन सेम. डोळ्यात लाल होणे, पाणी येणे, सुजणे, खुपणे, सगळं असं. आणि तपासणीत इपिथिलियम गेलेलं, ॲब्रेजन झालेलं. आय रेस्ट दिल्यानंतर बरं वाटलं. मग त्यांच्या सगळ्या घरातल्या म्हटलं, विचारलं बाबा तुम्ही काय खाल्लंय का, तुमच्यात कुणाला काय व्हायरल इन्फेक्शन झालं होतं का, गाई म्हैस कोण आजारी आहे का, तिचं दहार वगैरे तेथून काय झालंय का, परत डोक्याला डाय वगैरे कुणी लावले का, काय वेगळं केलंय का. मग त्यातली एक आजीबाई म्हटली की मॅडम हो, डोक्याला आम्ही सगळ्यांनी सीताफळाच्या बी कुटल्या, त्या तेलात घातल्या, उकळल्या आणि त्या सगळ्या आम्ही सगळ्या फॅमिलीतल्या लेडीजनी ते लावलेलं आहे. अरे बापरे. 100 रुपयाच्या लायसिलच्या बाटलीसाठी त्यांनी इकडे हजारो रुपये खर्च करावे लागले. सीताफळाच्या बिया कुटून कुटून. बापरे. हा म्हणजे खूपच, म्हणजे हे मला म्हणजे अजून माझाही त्याच्यावरती अनुभव चालू आहे, म्हणजे स्टडी चालू आहे की बाबा हे कशामुळे होतंय, त्याच्यात म्हणजे काय प्रक्रिया तयार होती की जेणेकरून आपल्या कॉर्नियाचं इपिथिलियम निघून जाते. याच्यासाठी मी रयतच्या बॉटनी लॅबच्या सरांना मी संपर्क साधलाय की बाबा त्याच्यात काय रिॲक्शन होते, काय कंटेंट तयार होतं, ते मला जरा तुम्ही त्याची माहिती सांगा म्हणून. हे नव्यानेच, कारण काही गोष्टी तुमच्या या सेवेमध्ये नव्याने कळत असतात. हो हो. आणि मागच्याच महिन्यात माझ्याकडे किनई म्हणून आमच्या तिथे छोटंसं गाव आहे, तिथून एका डॉक्टरांचा फोन आला मला की मॅडम एक मुलगी आहे 9वीतली आणि तिचे दोन्ही डोळे पांढरे झालेले आहेत आणि काय झाले बघा. मी त्यांनी तर काय म्हणजे अँटीबायोटिकच आय ड्रॉप देते, ते थोडे जरा घाबरले की बाबा ड्रॉपनं काय झालं. मग माझ्याकडे आले तर ती पण सेम काहीच हिस्ट्री देत नव्हती. मग मीच तिला विचारलं लिडिंग काय सीताफळाच्या बिया कुठल्या का, सी सेड येस. ती म्हणते हो मी केलंय. काय हे आश्चर्य. हो. मी तिला विचारलं बाबा तू, कारण बायलॅटरल आहे, दोन्ही डोळ्याला होताना ते कसं होतं मॅडम, दोन्ही डोळ्याला होतं, एकाच वेळेला दोन्ही डोळ्याला होतं. आणि तिलाही सेम असंच लिटरली दोन्ही हातांनी आमच्या स्टाफने त्यांना खालून उचलून वरपर्यंत आलं, तिला काहीही दिसत नव्हतं. आणि शी रिक्वायर्ड 8 days टू रिकवर फ्रॉम इट. म्हणजे तिला जवळजवळ 8 दिवस ते रिकव्हरी व्हायला लागले. बापरे. मग तुम्ही नेमका ह्याच्यावर कसा उपचार करता? कसा उपचार म्हणजे आम्ही आय वॉश देते आणि आय रेस्ट इज बेस्ट ट्रीटमेंट फॉर दिस. ओके. आणि आय रेस्ट देतो किंवा मग काही लोकांमध्ये आम्ही बँडेज कॉन्टॅक्ट लेन्सेस म्हणून पण असतात की ती कॉन्टॅक्ट लेन्स आपण डोळ्यामध्ये लावतो आणि मग आपल्याला काय होतं की डोळ्याला पट्टी करायची गरज भासत नाही आणि मग दिसायला पण काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण 8 दिवसानंतर मात्र तिला विजन 6/6 आली. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो, हेही तुम्हाला नव्याने कळलं? हो, हेही मला नव्यानेच कळलं. आणि ते का होतंय याच्यासाठी मी साताऱ्यातल्या रयतच्या कॉलेजमध्ये बॉटनी डिपार्टमेंटला मी त्यांना सांगितलं की बाबा काय ह्याच्यात कंटेंट आहे, काय हे आहे, त्याच्यावरनं मला जरा सांगा म्हणून तुम्ही. अगदी महत्वाचं. आणि फार महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की 100 रुपयाची जी बाटली आहे नाशक जी काय असेल ती घेणं जास्ती सोयीचं आहे, असले कुठले तरी अघोरी उपाय करण्यापेक्षा. कारण होल फॅमिली डिस्टर्ब होते ना मग. आणि पूर्ण 8 दिवस जवळपास तात्पुरतं अंधत्व आल्यासारखं आहे ना. तात्पुरतं अंधत्व आल्यासारखं. फारच वेगवेगळे अनुभव या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये काम करताना तुम्हाला येत असतात. मला असं वाटतं ही आव्हानं सतत तुमच्या समोर येत आहेत की आज काय तर हे कारण, उद्या काय तर ते कारण, आणि त्यामुळे डोळ्यावर होणारा परिणाम मात्र समान आहे असं मला वाटतं. प्रेक्षक हो, आपण ही माहिती अशीच पुढे घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संगीता सावंत यांच्याशी. शेतकऱ्यांना ज्या डोळ्याच्या इजा होतात विविध प्रसंगांमध्ये, त्याचे उपचार कसे नेमके केले जातात त्याबद्दल डॉक्टर आपल्याला माहिती देत आहेत. डॉक्टर, आणखी एक मनामध्ये प्रश्न असा येतो की ज्या वेळेला मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते, म्हणजे कॅटरॅक्ट सर्जरी ज्याला आपण म्हणतो, शेतकऱ्यांमध्येही ती केली जातेच, पण अशा वेळेला शेतकरी पटकन कामाला लागतात आणि मग त्यावेळेला त्यांच्या व्हिजनवर परिणाम होऊ शकतो का? म्हणजे शेतकरी कामाला तर लागतात, पण मोस्ट कॉमन प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा ते गाय म्हशींची धार काढतात, शेण काढतात, त्यावेळेला आम्ही बऱ्यापैकी आफ्टर सर्जरी 15 days नंतर खूप प्रॉब्लेम बघितलेले आहेत. कधी धार काढताना आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शेपूट लागतं कॅटरॅक्ट सर्जरी, ती जखम नवीन असते, मग त्यामुळे त्याच्यात आयरिस प्रोलॅप्स होऊ शकतो, म्हणजे जे काळं बुबुळ असतं ते बाहेर येऊ शकतं जिथून सर्जरी केली तिथून. परत तिथं विट्रस हिमरेज होऊ शकतो, रेटायनल डिटॅचमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉमन म्हणजे शेण काढल्यानंतर चुकून त्या लोकांचा हात वगैरे डोळ्याला लागला तर डोळ्यात पू होण्याची शक्यता खूप जास्त असते. ऑपरेशन झालं निदान महिनाभर तरी ग्रामीण भागात लोकांनी, ज्यांच्याकडे गाय म्हशी नाही त्यांनी ठीक आहे,
करू शकतात 8-10 दिवसात, पण ज्यांच्याकडे गाय म्हशी त्याचे जाऊन धार काढणं, शेण वगैरे काढणं असतं तर त्यांनी चांगली काळजी घ्यावी. हे फार महत्त्वाचं आहे की मोतीबिंदू शस्त्रक्रिया जर झाली असेल तर आपण काही दिवस या सगळ्या कामांपासून लांब राहणं गरजेचं आहे, कारण आपला डोळा हा अवयव इतका महत्त्वाचा आहे आणि तो जर घालवायचा नसेल तर मला असं वाटतं एक 10-15 दिवसाची कळ त्या शेतकऱ्यांनी सोसली पाहिजे. स्त्रिया जेव्हा मेनोपॉझल पिरियडमध्ये जात असतात, म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ असतो, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये काही फरक होतात. तेही मी आत्ताच अनुभवायला लागलेले की मेनोपॉझलमध्ये हार्मोनल चेंजेसमध्ये ड्राय आयचे सिम्पटम्स खूप कॉमन प्रॉब्लेम करून पेशंट आमच्याकडे येतात की डोळे टोचत आहेत ड्यू टू हार्मोनल चेंजेस. त्यांच्यात लॅक्रिमेशन म्हणजे अश्रू तयार व्हायला थोडासा बॅलन्स हे होऊन जातो. बरं, पण मग काय करतात? मग ह्या ठिकाणी फक्त लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स आम्ही त्यांना देतो, त्याच्याने बऱ्यापैकी त्यांना रिलीफ मिळते. एक छोटा आणखी उपप्रश्न असा येतो की डोळ्याचे काही विशिष्ट व्यायाम असतात का, जसं तुम्ही मगाशी 20-20चा सांगितला, या व्यतिरिक्त? मग कन्व्हर्जन्स एक्सरसाइज वगैरे तो फार वेगळा टॉपिक आहे, मोठा टॉपिक होऊ शकतं. कॉमन कन्व्हर्जन्स एक्सरसाइज म्हणजे टिप ऑफ पेन आपण आपल्या नाकाकडे घेऊन कमीत कमी 40 ते 50 वेळा आपण हे घेऊन ही एक एक्सरसाइज पुढे मागे घेऊ शकतो. पेनाचं टोक आणि नाकाचं टिप याच्यात बरोबर एका रेषेमध्ये घेऊन करू शकतो. आय मुवमेंट्स जशा मगाशी मी सांगितलं 20 वेळा वर खाली करू शकता. ह्या कॉमन आपण डे टू डे लाईफमध्ये केल्या तरी चालतील. काय सगळ्यांना हे कॉमन? सगळ्यांना कॉमन असेल. हां, ही पण खूप आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न डोळ्यासमोर येतो की सध्या कोरोना जेव्हा होता त्यावेळेला लोकांनी सगळं ऑनलाईन करायला सुरुवात केलेली आहे आणि मग आफ्टर कोरोना पण आता हायब्रिड मोडवर लोक कामं करतायत की ऑफलाईन गेले तर गेले, नाही तर ऑनलाईनच बरंचसं शिक्षणही मुलांचं चालू आहे. त्या काळात तर 2-2.5 वर्ष तशीच गेली. तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला याचे काय परिणाम जाणवतात? म्हणजे कोरोनामध्ये काय झालं, लहान मुलं ना आपण त्यांना घराच्या बाहेरच पाठवलं नाही, ते घरातच राहून गेले आणि त्यांची विजन तेवढ्याच पुरतीत मर्यादित राहिली. आणि डिस्टन्स विजनच त्यांची डेव्हलप झाली नाही. म्हणजे डिस्टन्स विजन डेव्हलप, आपण जेव्हा बाहेर जाऊन खेळ खेळतो तेव्हा दूरवरचं बघतो, क्रिकेट खेळ, कबड्डी खेळ, काय जे आउटडोर गेम्स आहेत त्याच खेळल्या गेल्या नाहीत एक वर्षभर तरी मुलांमध्ये. हा वयोगट कोणता नेमका वयोगट मॅडम 7 ते 15 वयोगटामध्ये फार प्रॉब्लेम आहे हा. डिस्टन्स विजन न डेव्हलप झाल्यामुळं त्यांना मग चष्म्याचे नंबर लागायला फार जास्त सुरुवात झाली. फर्स्ट इज डिस्टन्स विजन न डेव्हलपमुळं आणि नंतर मग हे मोबाईलमुळं. मोबाईल हे अतिरिक्त कारण आहे, पण इंडोर राहून त्यांना डिस्टन्स विजनच त्यांची डेव्हलप झाली नाही. म्हणजे बाहेर न गेल्यामुळे दूरचं बघायचं त्यांना डोळा त्यांचा आळशीच बनला, तो बघू शकत नाही. खरंय खरं, अगदी. म्हणजे हा सुद्धा किती वेगळाच प्रश्न आहे. आणि मग अशा वेळेला त्या मुलांना चष्मा लागतो का? हो, चष्मा लागतोच ना. तर ही पण एक वेगळी समस्या जी शहरी भागातच आहे असं आपल्याला वाटतं. ग्रामीण भागात पण आहे, ती आहे आणि तिथेही ते प्रमाण वाढतच चाललेलं आहे. उलट जास्त असेल मला असं वाटतं शहरापेक्षा. आणि ते लवकर ट्रीट करत नाही. तरी आता गव्हर्नमेंटनं स्कूल प्रत्येक शाळा तपासली जाते लहान मुलांसाठी, त्याच्यात बऱ्यापैकी पेशंट निघतात त्यांना. तरी गव्हर्नमेंटनं खूप त्याच्यासाठी काळजी घेतलेली आहे. बरोबर. एक तुम्ही आणि ह्या ज्या शिबिरं घेता, वैद्यकीय शिबिरं किंवा नेत्र तपासणी शिबिरं, आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ही शिबिरं घेता, नेत्र तपासणीची शिबिरं असतात, त्यातला तुमचा अनुभव काय असतो आणि नेमकं तुम्ही त्या शिबिरामध्ये काय करता? मागच्याच वर्षी आमच्या कोरेगाव नगरपालिकेने एक शिबिर घेतलं होतं डोळ्यांचं. ते अतिशय खूप चांगलं झालं मॅडम. त्यामध्ये जवळजवळ आम्ही 2,000 लोकांची आम्ही तपासणी केली. अरे वा. प्रत्येक पेशंट हा विजन घेऊन तपासला गेला, नुसतं असं बॅटरी वगैरे तपासून असं केलं नाही आम्ही. आणि माझ्या बरोबरचे 2 ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट होते, आम्ही सगळ्यांनी मिळून ते केलं. त्या शिबिरामध्ये आम्ही पेशंट्सना चष्मे फ्री ऑफ कॉस्ट आमच्या नगरपालिकेने दिले. दुसरी गोष्ट, ज्या कॅटरॅक्ट सर्जरी होता त्या जवळजवळ 201 सर्जरी निघाल्या होत्या, त्या सगळ्यांनी मिळून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्या सर्जरी आम्ही केल्या त्यांच्या. वा वा वा. मला असं वाटतं की केवढं हे मोठं काम आहे की जिथे त्याची गरज आहे तिथपर्यंत तुम्ही स्वतः पोहोचताय. कारण डॉक्टर आपल्या दारी, असं मला वाटतं हे खऱ्या अर्थाने होत असेल या ठिकाणी. आणि त्या शिबिरामध्ये येणारे जे पेशंट असतात ना मॅडम, त्यांना खरोखर फ्रीची गरज असते. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जे येतात ना त्यांना खरोखर आर्थिक समस्या खूप असते, त्याच लेवलचे येतात. बाकी असे चांगली लोक तुम्हाला तिथं नाही दिसणार शिबिरामध्ये, आणि खरोखर त्यांना लो पॉवर्टीचेच पेशंट असतात. आणि अशा लोकांना ट्रीट केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंदाचा किंवा कृतार्थतेचा जो भाव असेल तो तुम्हाला खरंच बळ देत असणार. खूपच.
किती महत्त्वाची आणि वाटते पण ही नेत्र तपासणी शिबिरं ही तळागाळापर्यंत पोचणं किती महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपण एवढी सगळी चर्चा करतोय, आज आपण पाहिलं की अगदी अल्ट्राव्हायोलेट किरणांपासनं ते हरभऱ्याचा पाला लागतो डोळ्याला, किंवा व्हेजिटेटिव्ह ट्रॉमा असतो, किंवा गाई म्हशीचं दूध काढताना प्रॉब्लेम येतो शेपूट लागून, या सगळ्या प्रकारचं आपण चर्चा केली. आणि तुम्ही हे नेहमी सांगत आलात की मला हिस्ट्री घ्यावी लागते त्या पेशंट्सची. तर आता एक डॉक्टर म्हणूनही तुम्ही काम करता, नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करता, त्याचबरोबर एक अशा पद्धतीने समुपदेशनही तुम्हाला करावं लागतं. काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं आहे मॅडम. आणि पेशंटचा कॉन्फिडन्स गेन करणं खूप गरजेचं आहे. त्यांना खूप समजून सांगायला लागतं. आणि आमच्याकडे जे येतात ना ते ओल्ड एज पेशंट असतात, तर त्यांना एकतर ऐकायला कमी येत असतं, नातेवाईक कोण बरोबर नसतात, आपणच त्यांचे नातेवाईक, आपणच सगळं समजून सांगायचं, हा ड्रॉप इतका वेळा टाका, हे करा, असं करा, बरं होईल बाबा, हे होईल बाबा. म्हणजे जेवढा त्यांचा कॉन्फिडन्स गेन कराल ना तेवढं त्यांचं हिलिंग चांगलं होतं. क्या बात आहे. किती छान वाक्य बोललात मॅडम तुम्ही, की आपण त्यांचा आत्मविश्वास जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आता आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतोय. या सगळ्या अनुभवाच्या अंती तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या या आरोग्य संपदाचे प्रेक्षक खूप देशांमध्ये पसरलेले आहेत, आपली व्याप्ती जास्ती आहे, त्यामुळे अशी माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देऊ इच्छिता का, असा संदेश की जो त्यांना कायमस्वरूपी उपयोगी पडू शकतो? मला एकच संदेश द्यायचा आहे की ग्रामीण भागातील जे लोक, शेतकरी लोक शेतात काम करतात, त्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. ती म्हणजे साधी सोपी आहे. शेतात काम करताना प्रोटेक्टिव्ह ग्लासेस किंवा शील्ड्स मिळतात, ते अतिशय स्वस्त असतात, 50 ते 100 रुपयेपर्यंत. महिन्याला एक जरी गेलं तरी तुमच्या डोळ्याची निगा ते काळजी घेऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की डोळ्याला लागलं की घरी न बसता लवकरात लवकर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे. प्रेक्षक हो, मला असं वाटतं की रुग्णसेवा ही जनसेवा आपण नेहमी म्हणतो, तसंच रुग्णसेवा ही ईश्वर सेवा सुद्धा आहे. कारण अशा पद्धतीने आपल्या दृष्टीमध्ये झालेला जो दोष आहे किंवा जी अडचण निर्माण झाली आहे, तात्पुरतं अंधत्व आलं आहे किंवा जे त्रास होतो आहे डोळ्याला, ते दूर करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते महत्त्वाचं काम या आपण डॉक्टर करत असतात. आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत कसं पोचू हे मात्र प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, तरच ते आपले उपचारही चांगले होणार आहेत. तेव्हा कुठेही विलंब न करता, कुणाचाही इतरांचा सल्ला न ऐकता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हेच आजच्या कार्यक्रमाचं, आजच्या आरोग्य संपदाचं फलित आहे असं मला वाटतं. कारण डोळा हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे, त्याची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि कमी चर्चेला जाणारा आजचा जो आपला विषय होता की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यांना काय समस्या येतात, त्याबद्दल अतिशय सविस्तर तुम्ही माहिती दिली, जी तुमच्या अनुभवावर प्रत्यक्ष आधारित होती. त्यामुळे आमच्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळाली. आमच्या शेतकरी बांधवांनाही त्याचा खूप नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. तुम्ही या ठिकाणी आलात याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.